तर आखातातील युद्धाचा भारतातील कूलर व्यवसायावरही विपरीत परिणाम झालाय। नागपूरसह मध्य भारतातून आखाती देशांमध्ये होणारी कूलरची निर्यात सध्या पूर्णपणे थांबली आहे आणि त्यामुळे कूलर व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होत आहे। इराक, जॉर्डन, कुवेत, सौदी अरब या देशात त्यांच्या गरजेनुसार मॉडिफाय कूलर निर्यात केले जायचे। त्या कूलरचं भारतात काय करावं असा प्रश्नही आता निर्माण झालाय। नागपूरच्या प्रसिद्ध राम कूलरकडे यंदा इराक आणि सौदी अरब मधून निर्यातीची मोठी ऑर्डर होती, मात्र युद्धामुळे भारतातून कूलर निर्यात करणं अशक्य होतंय। कूलर व्यावसायिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे वेगवेगळे परिणाम जे आहेत ते भारतामध्ये पाहायला मिळत आहेत आणि भारतामध्ये होत असलेला एक आणखी परिणाम म्हणजे भारतातील जो कूलर व्यवसाय आहे त्याच्यावर या युद्धाचा विपरीत परिणाम होतोय। आपल्यासोबत नागपूरच्या प्रसिद्ध राम कूलरचे संचालक राकेश अवचटजी आहेत। राकेशजी, युद्ध तिथे सुरू आहे, भारतातल्या कूलर व्यवसायावर कसा काय परिणाम होतोय? भारतातल्या कूलर व्यवसायावर माझ्या हिशोबाने भरपूर असा परिणाम होतो आहे, कारण भारतातनं पुष्कळशे मॅन्युफॅक्चरर अक्रॉस इंडिया चांगली खप आहे। म्हणजे मागच्या काही वर्षापासून आपण चायनीज मालाला कॉम्पिटिशन चांगल्या प्रकारे देतो आहे, तर भरपूर खप होत आहे। इन्क्लुडिंग सेंट्रल इंडियामध्ये आम्ही चांगला एक एक्सपोर्ट करायचो, तो पण बंद आहे। आपल्याकडून म्हणजे तुमच्या या ब्रँडचा पुरवठा मिडल ईस्टमध्ये कुठल्या कुठल्या देशांमध्ये होत होता? मुख्यतः इराकला भरपूर कूलर जायचे आणि कुवेतला भरपूर कूलर जायचे। हे दोन देश एकदम म्हणजे प्रॉमिनंटली कूलर घ्यायचे इथले, आणि त्यांना मेटलचे कूलर पाहिजे असतात, कारण ते दणकट असतात थोडेसे आणि थोडे लॉंग लास्टिंग असतात आणि कूलिंग पण चांगलं असतं। तर सेंट्रल इंडियामधनं आम्ही भरपूर कूलर तिथे असे एक्सपोर्ट करायचो। आता सध्या गेल्या काही दिवसातला एक्सपोर्ट किती झाला आहे की शून्यावर आलाय? नाही, ॲब्सोल्युटली शून्यावर आहे। म्हणजे आमचं एक सौदी अरेबियाशी चांगल्या प्रमाणात बोलणं झालं होतं, ते लोक आमच्या फॅक्टरीला व्हिजिट पण करायला आले होते, पण ऑर्डर नाहीच आहे, म्हणजे एकदम झिरो झालं आहे, काहीच नाही। म्हणजे त्यांच्याकडनं कम्युनिकेशन सुद्धा असं झालं की जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत नाही करता येणार। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आधी स्वतःचा पाय खोलात अडकला असताना इराणला पाकिस्तान, अफगाणिस्तान